मी आता या सगळा रस्ता जो आहे हा चांगला होत असताना माझं बारकाईने लक्ष आहे आणि बारकाईने लक्ष असल्यामुळे कोणी कुठे किती अतिक्रमण केलं हे मला आता पूर्णपणे माहिती आहे आणि माझ्यावर दबाव टाकणारा कोणी पैदा नाही झाला, कारण मी या जनतेशी प्रामाणिक आहे. कामठीच्या ऑटोमॅटिक चौकाच्या नंतर बावनकुळे साहेबांच्या मतदार क्षेत्रात म्हणजे कामठीमध्ये आपण नागपूर कामठी हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड तयार केलेला आहे. पण मेट्रोमुळे त्या ठिकाणी आपल्याला आता बरंच खनन करावं लागलं आणि त्यामुळे पुढे तोही रस्ता चांगला करण्याची गरज पडणार आहे. पण या ठिकाणी हा जो ऑटोमॅटिक पर्यंत जो रस्ता आहे हा आता आपण सिमेंट कॉन्क्रीटचा करण्याचं ठरवलेला आहे आणि या रस्त्यावर 25 वर्षात एकही गड्डा पडणार नाही असा चांगला रस्ता आपण बांधणार आहे. विशेषतः या रस्त्याच्या हा एक रस्ता जसा आहे तसा दुसरा रस्ता जो आहे तो पोद्दारेश्वर राम मंदिरापासून पारडीपर्यंतचा आहे, तोही आपण सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करतोय, त्याचंही आज भूमिपूजन आहे. या दोन रस्त्यांचं काम जे आहे नागपूर शहरातले अतिशय महत्वाचे रस्ते आहेत. या रस्त्यावर कॉन्क्रीटचा रोड बनत असताना ड्रेनेज सिस्टम चांगली तयार व्हावी, लाईटची व्यवस्था व्हावी, फुटपाथ व्हावी आणि सायकल ट्रॅक व्हावा असाही प्रयत्न आपण करणार आहे. महानगरपालिकेचे कमिशनर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना गमतीने नेहमी विचारतो की तुम्हाला बहुतेक पुढली लोकसभा माझ्या विरुद्ध लढायची असं दिसतंय, कारण त्यांचा एवढा सहृदयी माणूस आमच्या इथे झालाच नाही. कोणत्याही रस्ता किती फुटपाथवर अतिक्रमण करा, तर पद्धती आहे की नेते लोक अतिक्रमण थांबवायचा प्रयत्न करतात आणि अधिकारी काढायचा प्रयत्न करतात, पण इथं उलटा प्रकार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या रस्त्यावर अतिक्रमण आहे. त्यांना पर्यायी जागा द्यायला आपण इथे बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री असताना मार्केट उभं केलेलं आहे. गोल मार्केट स्वच्छ चांगलं करून मोठं उभं करायचं आहे आणि त्या सगळ्यांना आपण पर्यायी जागा देणार आहोत, कोणाचंही नुकसान करणार नाही आहोत. आणि म्हणून यावेळी हे दोन्ही रस्ते होत असताना कमिशनर साहेबांना माझी विनंती आहे की मी सीआरएफ मधून पैसा दिलेला आहे. आता यामध्ये नागपूर महानगरपालिकेने रोड प्लॅनर म्हणून एक भोसले आणि दुसरे कोण देसाई दोघं अतिशय उत्तम चांगलं काम करणारे लोक आणले आणि त्यांच्या सहकार्याने काही रस्त्यांचं डिझाईन त्यांनी तयार केलं. मी मेट्रोला आणि पीडब्ल्यूला सांगितलं की त्या दोघांची मदत घेऊन प्रत्येक ठिकाणी सिग्नल्स, फुटपाथ, सायकल ट्रॅक असे या रोडचं डिझाईन तुम्ही तयार करा. आवश्यकता आहे की या संदर्भात ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते काढण्याकरता आणि हा रस्ता मोजण्याची गरज आहे. मी आता या सगळा रस्ता जो आहे हा चांगला होत असताना माझं बारकाईने लक्ष आहे आणि बारकाईने लक्ष असल्यामुळे कोणी कुठे किती अतिक्रमण केलं हे मला आता पूर्णपणे माहिती आहे आणि माझ्यावर दबाव टाकणारा कोणी पैदा नाही झाला, कारण मी या जनतेशी प्रामाणिक आहे. ही आपल्या सगळ्यांना चांगली सुविधा प्राप्त झाली पाहिजे. आया बहिणी सुरक्षितपणे फुटपाथवरून चालू शकल्या पाहिजे. ऍक्सिडेंट होता कामा नये.